नमस्ते मित्रांनो, बघा याला म्हणतात ब्रेक लायनर. म्हणजे मशीन आहे ना, मशीनला एक ब्रेक लायनर असतो. म्हणजे एक ब्रेकसारखा एक प्रकारचं लायनर असतो, एक गोल फिरतं आहे. कधी मशीन स्टॉप झालं ना, ब्रेक होतो, लायनर असतं ते. आता तुटलेलं आहे बघा, असं मधोमध असतं, हे तुटलेलं आहे पूर्ण. हे आता नवीन लायनर आहे. आता पूर्ण हे आहे ना, हे पूर्ण जॉईंट करून वेल्डिंग करून नाही ना, फेस वगैरे सगळं करून बोर हे आता लायनर इथं बसवून द्यायचं आहे. आता या लायनरचं पण डायमीटर कमी करावं लागेल, बोर करावं लागेल. हार्ड असतं लायनर. या आमच्याकडे जुगाड आहे, लायनर कसं कटिंग करायचं, काय करायचं आपल्याला माहीत आहे सगळं. असं सगळं आम्ही अवघड काम घेत असतो मेकॅनिकलमध्ये. अजून कस्टमर पण आपल्याला देतात, विश्वास आहे त्यांना, आपण करतो. काय पण काम आणलं ना, सक्सेस करून देतो, ते पूर्ण खात्रीपूर्वक करून देतो म्हणून त्यांना माहीत आहे, म्हणून आपल्याला कामं देत असतात कस्टमर. या पद्धतीनं तुटलेलं आहे, पूर्ण क्रॅक झालेला आहे. कंपनी काय केलं, भरपूर होल मारले याला. हीट प्रोसेस होण्यासाठी ना, ब्रेक थांबताना हीट निर्माण होतं. इथं हीट पास व्हायला म्हणून हे होल मारलेले आहेत कंपनी. म्हणजे हीट झालं तर बी लवकर थंड व्हायला पाहिजे, याच्यातनं एअर पास होण्यासाठी. ते खूपच जास्त मारलं ते होल हेअर जाण्यासाठी. ते इथं पूर्ण नाजूक झालं हे भाग पूर्ण. म्हणजे इथं मटेरियलच काही राहिलं नाही. आता ते एकदम लोड आल्याबरोबर निघून आलं बाहेर तुटून. आता आपल्याला कस्टमरने दिलं, आता बघू. आता मी त्याला सांगितलं, हे तर शक्यतो होत नाही, पण मी केलं याच्या अगोदर, खूप जणांचं केलं, करून दिलं मी. मला माहीत आहे कसं करायचं, म्हणून मी डेअरिंग करून घेतलं. आहे करून देतो पण मी. नेक्स्ट म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी हे कसं केलं. आत्ता हे व्हिडिओ मी टाकणार आहे यूट्यूबला, हे ब्लॉग. आता उद्या सकाळी मी आल्यानंतर हे दाखवणार कसं वेल्डिंग करायचं, काय करायचं, म्हणजे मशीनवर कसं आपण लावायचं जॉबला. हे सगळं मी व्यवस्थित तुम्हाला दाखवणार. म्हणजे कोणाचं तरी असं झालं तर बी ना, ते व्हिडिओ बघून त्याने करू शकतो तुम्ही. ओके, चला उद्या मी दाखवतो व्हिडिओ पुढचं नेक्स्ट.